पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टातला खटला चित्रा वाघ यांनी मागे घेण्यासाठी केलेल्या अर्जावरून वाद निर्माण झालाय। वकिलांनी न विचारताच खटला रद्द करण्यासाठी अर्ज मागे घेतल्याचा चित्रा वाघ यांनी दावा केला आहे, तर विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका मागे घेण्यासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज केला होता। कोर्टाने चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरून वकिलांना चांगलं सुनावलंय। बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते। राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर केला जातो। अशा प्रकरणात न्यायालयांना त्यात ओढलं जातं। राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही, असं न्यायालयानं सुनावलंय। पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, चित्राताईंनी आपली भूमिका बदलू नये, असं आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केलंय। एका महिलेवरती झालेला म्हणजे हत्येपर्यंत जो विषय पोहोचलाय त्या विषयावरती कुणीही राजकारण करू नये हे हायकोर्टानेच आता त्यांना सांगितलेलं आहे। माझी विनंती आहे ताईंना की ताई थोडी माणुसकी आपल्यामध्ये शिल्लक ठेवावी। राजकारण करण्यापेक्षा त्या मुलीला न्याय कसा दिला जाईल यासाठी सगळ्यांनी सरकार म्हणून पुढाकार घेऊन उलट त्यांच्या सोबत असलेल्या लोकांवरती कारवाई केली तर एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये आज जाईल। दुसरीकडे काँग्रेसनेही चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर टीका केली। चित्रा वाघ यांची माघारीची भूमिका विचित्र असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। चित्राताईंनी चुकीचं केलेलं आहे। चित्राताईंचा स्वभाव आहे विचित्र वागणं, सातत्याने त्या आकात तांडव विचित्र वागणं त्यांचं सुरूच राहतं आणि या खोके सरकारचे खोके त्यांना मिळालेले दिसत आहेत, म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटलेली आहे, एकंदरीत असंच म्हणावं लागेल। चित्रा वाघ यांनी मात्र संजय राठोड यांच्यावरील खटला मागे घेतला नसल्याचा दावा केलाय। वकिलांनी विना परवानगी कोर्टात अर्ज केल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला। मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे। पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत। न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल। चित्रा वाघ यांच्या अपरोक्ष वकील खटला माघारीसाठी अर्ज करत असतील तर ते गंभीर आहे। या प्रकरणी चित्रा वाघ यांनी वकिलावरच कारवाई करण्याची मागणी होतीये। ब्युरो रिपोर्टसह चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।